आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे की भित्र्या पालकांनी सेवकांनी मेंढपाळांनी आपली सेवा बंद करावी। प्रियानो, ह्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे जाणार आहोत। आम्ही आज जगामध्ये पाहतो की एक वादळ उठलेलं आहे। धर्म धर्मांतर, जात भाषा आणि घर वापसी, अत्यंत भयानक असं वादळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हे वादळ उठलेलं आहे। आणि म्हणून बरेच सेवक आणि सेविका, मिशनरी, पालक, धर्मगुरू आज त्या वादळामुळं भयभीत झालेले आहे, घाबरून गेलेले आहेत। एक ख्रिस्ती समाजामध्ये भयानक रीतीने एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि मग मला एका सेवकाचा फोन आला, एका पालकाचा फोन आला, पालक साहेब, असं जर वादळ आहे, अशी जर परिस्थिती आहे, तर मी जाऊ का सेवेला, मी जाऊ का प्रार्थनेला, मला खेड्यात जायचंय, मला इकडं जायचंय। मी त्याला एक प्रश्न केला की म्हटलं, पालक साहेब, तुमची सेवा किती वर्षाची आहे? तर ते म्हटले 15 ते 20-25 वर्षापर्यंत आहे। म्हटलं, या 15 ते 20-25 वर्षापर्यंत तुम्हाला सेवा कशी करावी किंवा सेवेचं महत्व किंवा सेवेमध्ये होणारा त्रास आणि छळ याबद्दल तुम्ही शिकला नाहीत का? तो बिचारा शांत बसला आणि म्हणून मी त्याला म्हटलं की जा, बिंदा जा, सेवा करा, घाबरायचं नाही, कुठल्या प्रकारची भ्यायची गरज नाहीये। प्रियानो, आज आम्हाला एक सुवर्ण संधी आहे। ह्याच वातावरणामध्ये, ह्याच छळामध्ये, ह्याच वादळामध्ये एक प्रत्येक सेवकाला, प्रत्येक सेविकेला, प्रत्येक मिशनरीला एक सुवर्ण संधी अशी आहे की खरं शुभवर्तमान काय आहे, खरी सुवार्ता काय आहे, हे अंध भक्तांना सांगण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे। लक्षात घ्या माझ्या भावांनो, कारण 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण आम्हाला दिलेली आहे, ती शिकवण अंधभक्तापर्यंत पोहोचवणं ही फार महत्वाची बाब आहे। या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लूका शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यामध्ये 16 ते 18 वचनामध्ये, ज्या वेळेस येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये उभा राहिला, त्यावेळेस शब्बताचा दिवस, पवित्र दिवस होता आणि पवित्र दिवशी येशूला एक धर्मग्रंथ वाचण्यास दिला, यशायाचा धर्मग्रंथ, आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, आणि कारण दिनाच शुभवर्तमान सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे आणि मला पाठवले आहे, यासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, अंधळ्यास पुन्हा दृष्टीदान, आणि जे ठेचले आहेत त्यांना सोडवून पाठवावे, या 4 गोष्टीसाठी। आणि आज संपूर्ण भारतामध्ये नव्हे, संपूर्ण जगामध्ये हे धर्मांतर हा जो शब्द आहे ना, हा शब्द ह्या ठिकाणी लागू होत नाही। येशूने ह्या 4 गोष्टी ज्या शिकवलेल्या आहेत, 4 गोष्टी, दिनासुवार्ता सांगणे, जे धरून नेलेले आहेत त्यांना सोडवणं, जे आंधळे आहेत त्यांना नवीन दृष्टीदान, जे ठेचले आहेत त्यांना सोडून पाठवणं। लक्षात घ्या प्रियनो, ह्या 4 गोष्टीवर पवित्र बायबलमध्ये आम्हाला एक महान अशी एक साक्ष मिळते की आम्ही ह्या पद्धतीने आम्ही सेवा करणं गरजेची बाब आहे। म्हणून जे काही सेवक आहेत, सेविका आहेत, मिशनरी आहेत, त्यांना आता सुवर्ण संधी आहे की ह्याच माध्यमातून जे येशूचं दर्शन आहे ते दर्शन आम्हाला घेऊन पुढे चालायचं आहे। यामध्ये कुठलं धर्मांतर आलेलं आहे? दिनासुवार्ता, आंधळ्याला दृष्टीदान, जे बांधलेले आहेत सैतानाच्या मध्ये त्यांना सोडवणं, हे धर्मांतराचा भाग नाही। आता दिनास म्हणजे जे कोणी सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत त्यांना सोडून आणणं, वाईट व्यसन, आजार, समस्या, पीडा, आत्महत्येस प्रवृत्त असलेले, गुंडगिरी करणारे, ही जी बंधनात अडकलेले आहेत त्यांना सोडून आणलं, ती महत्वाची बाब आहे। नंबर 2, दिन म्हणजे आध्यात्मिक रीतीने जे दिन आहेत, भौतिक रीतीने नाही किंवा शारीरिक रीतीने दिन, दुबळे गरीब असे नाहीत, तर जे कोणी आध्यात्मिक रीतीने दिन आहेत, लीन आहेत, त्यांना सुवार्ता प्रसार सांगणं। जे कोणी आंधळे आहेत, अंध आहेत, जे अंधभक्त आहेत, आध्यात्मिक रीतीने ते आंधळे आहेत, आध्यात्मिक रीतीने ते
त्यांना दिसत नाहीयेत, अशांपर्यंत देवाचं शुभवर्तमान त्यांना पोहोचवणं, त्यांना सांगणं ही एक महत्वाची बाब आहे. आणि जे ठेचलेले आहेत, जे नाश पावत आहेत, जे स्वतःला म्हणतात बरेच भाऊ आणि बहिणी आता माझं जीवनात काही नाही, मी संपलो असे जे ठेचलेले आहेत त्यांना प्रभूमध्ये आणणं हे महत्वाची बाब आहे. याच्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे. जी शिकवण त्याने आम्हाला दिली तीच शिकवण आम्ही आज जगामध्ये संपूर्ण रीतीने प्रसार करत आहोत. धर्मांतर नव्हे हे जर आम्हाला अंधभक्तांना आम्हाला समजलं तर आमच्या लक्षात येऊन जाईल. पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं 2 कोरिंथ 4:4 मध्ये, 2 कोरिंथ 4:4 मध्ये असं म्हटलेलं आहे प्रियनो की विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवतांनी आंधळी केली आहेत. विश्वास न ठेवणाऱ्या अंधभक्तांची मने या युगाच्या दैवतांनी आंधळी केली आहेत, कारण प्रभू येशू ख्रिस्त याची प्रतिमा, ख्रिस्त याचं तेज, याची सुवार्ताचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये. लक्षात घ्या माझ्या भावांनो बहिणींनो, म्हणून आज सुवार्ता देवाची एक महान असं कार्य आम्हाला करणं आजच्या सेवकांवरती फार मोठी जबाबदारी आहे. येशू म्हणतो, अहो कष्ट आणि भार क्रांत जनो तुम्ही सगळे माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. विसावा, शांती, आनंद, सुकून परमेश्वराकडे आहे, प्रभू येशूकडे आहे. म्हणून आज आम्हाला ही सुवार्ता त्या लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेची बाब आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की या शेवटच्या काळामध्ये ही जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे. 2025 वर्षापूर्वी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला आणि जे संदिग्ध होऊन गेले त्यांचाही छळ झाला, त्यांची निंदा झाली, त्यांची टीका झाली, त्यांचा द्वेष करण्यात आला, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायसभामध्ये त्यांना नेण्यात आलं, लवाडीने त्यांच्यावर काही खोटे आरोप करण्यात आले, परंतु त्यांनी तोंड दिलेलं आहे. ते घाबरले नाही, त्यांनी सहन केलं आणि त्या वादळात ते उभं राहिलेलं आहे. म्हणून आज संपूर्ण जगामध्ये जे काही ख्रिस्ती वातावरण आहे, ख्रिस्ताची सुवार्ता आहे, ती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचली. जर ते थांबले असते तर सुवार्ता प्रसार झाला नसता. म्हणून आजच्या सेवकांना आज चॅलेंज आहे, आजच्या सेवकांना एक आव्हान आहे की न थांबता, न भीता, न घाबरता आम्ही त्याची सेवा पुढे आणि पुढे आम्हाला घेऊन जायची आहे. वचन किती सत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य वचन, बायबल किती सत्य आहे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की मत्ते 24 आणि 35 मध्ये आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझी वचन नाहीशी होणारच नाहीत. हालेलुया. आणि त्या वचनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होत आहे. परंतु आम्ही पाहतो भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यामध्ये जात, धर्म, पंथ, वंश, घर वापसी, धर्मांतर याचं एक वादळ निर्माण झालेलं आहे प्रियानो. याचं एक भांडवल तयार झालेलं आहे आणि जातीमध्ये, धर्मामध्ये आणि भावा बहिणीमध्ये आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण करून एक आक्रोश, एक आग पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये साहजिक आहे ख्रिस्ती सेवकांना घाबरणं, भीती, ख्रिस्ती समाजाला घाबरणं, भीती अत्यंत महत्वाचं आहे. ते घाबरलेले आहेत. परंतु मी याला हे म्हणायचंय मिशनऱ्यांना, सुवार्थिकांना, पालकांना, रेव्हरंड मेंढपाळ यांना माझी एक विनंती आहे. अहो, ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्या व्यक्तीला एक दिवस जग सोडणं आहे. ज्यांनी जन्म घेतला त्याला एक दिवस मरण आहे, जग सोडणं आहे. आणि मग आजारामध्ये, पिढेमध्ये, अटॅकमध्ये किंवा ऍक्सिडेंटमध्ये मरणं यापेक्षा प्रभूची सुवार्ता सांगत मेलेलं किती भाग्यशाली आहे. प्रभूच्या वचनाची घोषणा करत करत, छळ सहन करत, हाणमार सहन करत, काय छळ, निंदा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याला तोंड देत, वादळामध्ये ज्या त्रास आणि संकट येतील ह्या छळाला आम्ही तोंड देत जर आम्ही मेलो तर पवित्र बायबलमध्ये दानियल 21 आणि 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले जाईल आणि त्यांचं त्या ठिकाणी त्यांना मुक्ती त्यांना मिळेल, त्यांना शांती, आनंद मिळेल. अहो, याच्यापेक्षा कोणतं मोठं भाग्य आहे? असं मरण्यापेक्षा आम्ही अशा पद्धतीने आमचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करणार आहोत. परंतु माझं एक म्हणणं आहे, पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे की आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये. आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये. देवाने आम्हाला सामर्थ्याचा, हिमतीचा, धैर्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. म्हणून सेवकांनो, घाबरू नका. अरे, भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा आम्हाला दिला नाही, परंतु ज्या प्रभूला, ज्या देवाला आम्हाला अब्बा आणि बापा म्हणण्याचा अधिकार मिळाला असा दत्तकपणाचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून आम्हाला न घाबरता आम्हाला देवाची सेवा पुढे आणि पुढे आम्हाला न्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे
पवित्र बायबलमध्ये एक वादळ सुटलं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या होडीमध्ये होता. समुद्र खवळला, पूर्ण पाणी त्या होडीत येऊ लागलं आणि होडीत आल्यानंतर शिष्य म्हणू लागले, ओ प्रभूजी वाचवा वाचवा, आपण बुडू लागलो. प्रभूजी उठतो. तो काय झोपला नव्हता, कारण पवित्र बायबलमध्ये स्तोत्र संहिता 121 आणि 4 मध्ये म्हटलेलं आहे, इस्रायलाच्या देवाला झोप लागत नाही आणि डुलकी लागत नाही. तो झोपला नव्हता, उठला आणि पाहतो, शिष्यांना म्हणतो, अहो अल्प विश्वासू, तुम्ही इतके भित्रे कसे? आणि वर हात करतो. एका क्षणामध्ये वादळ, वारं आणि संपूर्ण रीतीने त्या ठिकाणी शांत करतो. ते शिष्य म्हटलं, बापरे, अरे यांनी मेले जिवंत केले, यांनी मोठमोठे आजार बरे केले, मोठमोठे सैतानाची बंधने यांनी तोडली. अरे याचा समुद्र ऐकतो, याचं पाणी ऐकतं, याचं वारं ऐकतं. लक्षात घ्या प्रियानो, येशूच फक्त वादळ शांत करणारा देव आहे. आमच्या ह्या जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही कितीतरी वादळ असलं तरी वादळ शांत करणारा फक्त येशू आहे, त्याच्याशिवाय कोणी नाहीये. आणि म्हणून येशू जर माझ्या होडीमध्ये आहे, येशू जर माझ्या घरामध्ये आहे, येशू जर माझ्या सोबत आहे, येशू जर माझ्या संगती आहे, मला भिण्याची गरज नाही. माझी होडी पार जाणार आहे. लक्षात घ्या. योना देखील असा एक संदेश होता. तो अत्यंत भित्र होता, कारण देवाने त्याच्या आईच्या उदरामध्ये त्याला भित्र असंच त्याला जन्म दिलेला आहे. आणि त्याला देखील सांगितलं की निनवे शहरात जा सुवार्ता सांगायला. त्या लोकांना सांग, पश्चाताप करा, कारण त्यांचं पाप माझ्याकडे ओढत आलंय. त्याला वाटलं, बापरे, हे निनवेचे लोक फार भयानक आहेत. हे कसे आहेत? श्रीमंत आहेत, व्यापारी आहेत, आणि यांच्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे. हे बेबीचार आहे, खून करणारे, मारणारे, आणि मी जर गेलो तर ते मला मारून टाकतील. म्हणून त्याने निनवे जाण्याऐवजी तार्शिसास निघाला. परंतु प्रियनो, जेव्हा तोही होडीमध्ये बसला, तोही नावेत बसला, संकट आलं, होडी डळमळू लागली, पडू लागली, आणि त्या ठिकाणी कोलमण्याची वेळ आली. ते वल्लभ म्हटले, अरे बापरे, हे कोणामुळे पाप आहे? तो म्हणतो, माझ्यामुळे आहे, माझ्यामुळे पाप आहे, मला उचलांनी टाका समुद्रामध्ये. त्यावेळेस देवाने एक मासा तयार करून ठेवला असतो. त्या माशाच्या घशामध्ये तो जातो. 3 दिवस तो योना त्या ठिकाणी जातो. परंतु तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्याला ओकून टाकलं जातं, त्या दिवशी तो स्वच्छ होऊन निनवेला सुवार्ता सांगण्याची प्रियानो तो त्या ठिकाणी धाडस करतो. आणि परमेश्वर असा आहे की ज्याच्यावर जबाबदारी टाकली त्याच्याकडून तो काम करून घेणार. किती भित्री असा तो काम करून घेणार आहे. आणि त्याचा उद्देश हा होता, योनाचा सुवार्ता प्रसार होता. लक्षात घ्या, धर्मांतराचा नव्हता, जातीचा पंथाचा नव्हता, कुठल्या प्रकारचा त्याचा उद्देश नव्हता. योनाचा उद्देश होता फक्त जे लोक नाश पावत आहेत, जे लोक मरत आहेत वाईट व्यसनामध्ये, व्यभिचारामध्ये, वाईट अशा घाणेरड्या गोष्टीमध्ये, व्यसनामध्ये, त्या लोकांना वाचवण्यासाठी परमेश्वरने त्याला त्या ठिकाणी पाठवलं, धर्मांतर करण्यासाठी नव्हे. लक्षात घ्या प्रियनो, आजची तीच परिस्थिती. प्रत्येक सेवक, सेविका, प्रत्येक धर्मगुरू, प्रत्येक मिस्त्री हेच काम करतात, धर्मांतराचं काम करत नाही. अंधभक्तांना याची आम्हाला जाणीव असली पाहिजे. मी प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक मिशनरीला एक आव्हान करू इच्छितो की जी महान कामगिरी आम्हाला दिलेली आहे, जे ग्रेट कमिशन आम्हाला दिलेलं आहे, मत्ती कृषीवर्तमानाचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलं माहितीये? संपूर्ण सृष्टी जा, संपूर्ण राष्ट्रात जा, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला आज्ञा दिला आहे, जे मी तुम्हाला शिक्षण दिलं त्यांना द्या, कारण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. अरे हे ग्रेट कमिशन, ही महान कामगिरी आम्हाला करायची आहे. त्या आज्ञेचं पालन आम्हाला प्रत्येक सेवकांना करायचंय. घाबरायचं नाहीये, भियायचं नाहीये, भित्रपणाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला नाहीये. यहोशुवा 1 आणि 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी तुला आज्ञा केली आहे ना, घाबरू नको, कचरू नको, हिम्मत धर, खंबीर हो, तू जाशील तिकडे मी परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. कशासाठी घाबरायचं आम्हाला? अरे वादळ येणार जाणार. मला हे सांगा, वादळ येतं हे किती वेळ राहतं बरं? आम्ही पाहतो समुद्रामध्ये वादळ येतं, अरे काही क्षणाचं वादळ असतं. हे वादळ जास्त दिवस टिकणारं नाहीये. म्हणून का आम्हाला सेवा बंद करायची? न, अजिबात नाही. सेवा पुढे आणि पुढे आम्हाला चालू ठेवायचंय. आणि राष्ट्रात आम्हाला त्याचं कृत्य जाहीर करायचं आहे. राष्ट्रात त्याचं आम्हाला अद्भुत कार्य आम्हाला जाहीर करायचं आहे. म्हणून आम्हाला घाबरायचं नाही, आम्हाला भीती आमच्यामध्ये निर्माण करायची नाही. प्रियानो, सावधगिरी बाळगणं हे तितकंच खरं आहे, जपून चालणं हेही तितकंच खरं आहे. पवित्र बायबलमध्ये लूक 10 आणि 3 मध्ये असं म्हटलेलं आहे, पहा, लांडग्यामध्ये मेंढरांना पाठवावे तसं मी तुम्हाला पाठवतो. आणि आजच्या काळामध्ये अंधभक्तांमध्ये पाठवावं असं मी पालकांना आणि देवाच्या सेवकांना पाठवतो. परंतु आम्ही ह्या लोकांमध्ये जात असताना सापासारखे चतुर आणि कबुतरासारख्या विशाळ सूद असलो पाहिजेत, चाणक्य, हुशार, सफळ असलो पाहिजेत. आणि म्हणून येशू अजून एकदा या ठिकाणी म्हणतो, हे बा, एखाद्या खेडे जर तुम्हाला विरोध होत असेल
दुसऱ्या खेड्यात जा, काम थांबवायचं नाहीये. दुसऱ्या खेड्यात जा, काम थांबवायचं नाहीये. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की धोक्यापासून दूर जावे, धोक्यापासून दूर जावे, पण ख्रिस्ताच्या कार्यापासून आम्हाला दूर जायचं नाहीये. तुम्हाला नाही सभातोबा करतील, तुमच्या विरुद्ध खोटं बोलतील, अंधभक्त तुम्हाला धरून देतील, अंधभक्त तुम्हाला मारतील, अंधभक्त तुम्हाला फटके देतील, अंधभक्त तुम्हाला वाईट अशा रीतीने लबाडीने तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला न्यायालयात नेतील. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये नीट वाचा प्रियानो. मार्क कृष्णवर्तमान याचा 13वा अध्याय 9 ते 11 मध्ये वाचा. मत्ते कृष्णवर्तमान 10वा अध्याय आणि 20 मध्ये वाचा. त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, त्यावेळेस बोलणारे तुम्ही नाहीयेत, माझा आत्मा तुमच्यातून बोलेल. घाबरून जायची गरज नाही. म्हणून जगात राहत असताना, अंधभक्तांमध्ये चालत असताना जपून राहा असं पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सबवार नजर देऊन आम्ही जपून पाऊल ठेवलं पाहिजे, जपून चाललो पाहिजे. म्हणून प्रियानो, या ठिकाणी मी शेवटचं पॉईंट मी तुम्हाला एक सांगेल की छळ करणारा जो कोणी अंधभक्त आहे प्रियानो, तो आजच्या काळामध्ये नव्हे तर पूर्वीच्या काळामध्ये पण होता. आणि पूर्वीच्या काळामध्ये येशू म्हणतो मार्क 15 आणि 18 मध्ये, अरे जसं तुम्हाला आता छळ होतोय, जसा तुमचा द्वेष होतोय ना, तसा माझाही द्वेष पूर्वीच्या लोकांनी केलेला आहे. मग तुमचं होतं म्हणून कुठे काही विशेष आहे? लक्षात घ्या प्रियानो. अरे मागील संदेष्टांनी पण, मागच्या संदेष्टांना पण अशा प्रकारे त्रास झाला. मत्ते 5 आणि 12 मध्ये त्यांनाही त्रास झाला. आम्हाला होणं साहजिक आहे, कारण पवित्र बायबल त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. म्हणून निंदा होणं, छळ होणं, त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस आम्ही धन्य आहोत. आणि पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 14व्या वचनामध्ये कान खोल के सुनो की गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येत आहे. देवाचा आत्मा, गौरवाचा आत्मा सेवकांनो, मिशनऱ्यांनो, सुवार्तिकांनो, देवाच्या महान सेविकांनो, देवाच्या लेकरांनो, ख्रिस्ती समाजातील प्रत्येक विश्वासणाऱ्यांनो, देवाचा आत्मा तुमच्यावर येत आहे. लक्षात घ्या. म्हणून घाबरून जायचं नाही आम्हाला. आम्ही पाहतो की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. पवित्र बायबलमध्ये मार्क 13 आणि 13 मध्ये म्हणून आम्हाला टिकून राहायचं आहे. प्रियानो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की छळ सहन करणारे आम्ही झालो पाहिजेत. कारण छळ सहन करण्यामध्ये आशीर्वाद आहे. छळ सहन करण्यामध्ये आशीर्वाद आहे. जो धार्मिकतेकरता ज्याचा छळ झालेला आहे तो खरा आशीर्वादित आहे, तो खरा धन्य आहे. लक्षात घ्या, घाबरून जायचं नाहीये. जे छळ करतात त्यांच्यासाठी विशेष 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 प्रार्थना करा. त्यांच्या कुटुंबासाठी करा, त्यांच्या कामासाठी करा, त्यांच्या अधिकारासाठी करा, देशासाठी करा, राष्ट्रासाठी करा, पंतप्रधानांसाठी करा, मुख्यमंत्र्यांसाठी करा, गृहमंत्र्यांसाठी करा. जेवढी ही संसद आहेत सर्वांसाठी प्रार्थना करा. देवाने त्यांना आशीर्वादित करावं. हा देश सुरळीत चालण्यासाठी त्यांना ज्ञान, बुद्धी, शक्ती परमेश्वराने द्यावं अशी प्रार्थना करा. त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा. देवाने त्यांना आरोग्य, शक्ती आणि सामर्थ्य द्यावं प्रार्थना करा. कारण पवित्र बायबल सांगत आहे भावांनो, पवित्र बायबल सांगत आहे की राजासाठी प्रार्थना करा, तुमच्या पंतप्रधानासाठी प्रार्थना करा. देवाचे जेवढे निवडलेले अधिकारी आहेत हे स्वतःहून झालेले नाहीये, परमेश्वराने त्यांना अधिकार दिलेला आहे. स्वतः झालेले अधिकारी नाही, ते स्वतः झालेले अधिकार नाहीये, देवाकडून त्यांना अधिकार मिळाला आहे. येशू देखील म्हणतो त्या रोमच्या लोकांना, तुम्हाला जो अधिकार भेटला ना त्याप्रमाणे मला तुम्ही सजा करू शकता. लक्षात घ्या, अधिकाराचा सन्मान करा, अधिकाराची आज्ञेत राहा, अधिकाराचा मान राखा. पवित्र बायबल आम्हाला सांगते ते जेही ऑर्डर करतील मान्य करा. पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की छळ, संकट आणि अडखळण याला बिलकुल घाबरायचं नाहीये. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो की छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. वाईटाने जिंकू नका, तर भऱ्याने वाईटाला जिंका. पवित्र बायबल सांगत आहे, एक जर काल फटका मारला त्याने, दुसरा गाल पुढा कर. हे वचन आहे प्रिय देवाचं. म्हणून आम्ही पवित्र बायबलच्या ज्याही गोष्टी आहेत त्या आम्ही पाळण्याचा प्रयत्न करू, त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. एवढंही समजून जर एखादा भाऊ, एखादा सेवक, एखादी सेविका, रेवरंड, पालक, मेंढपाळ हे जर करत नाही तर त्यांनी आपली सेवा बंद करावी. सेवा करू नये त्यांनी. आजच्या संदेशाचा मर्म जर त्यांना कळत नाहीये, आजच्या संदेशाचं जरा महत्व त्यांना कळत नाही, जे ग्रेट कमिशन, जे महान कामगिरी आम्हाला दिलेली आहे त्याची जबाबदारी आम्हाला कळत नाहीये, आम्ही सेवा बंद करावी. म्हणून देवबाप
तुम्हाला हे वचन समजण्यासाठी योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.